नमस्कार मित्रांनो, ॲनिग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपचं पूर्ण ट्युटोरियल बघणार आहोत. फोटोशॉप तुम्ही कसं वापरू शकता आणि फोटोशॉपमध्ये कोणत्या कोणत्या कीज आहेत, शॉर्टकट कीज काय आहेत, तुम्ही फोटो एडिट कसं करणार किंवा ब्रश वगैरे असतात, अजून त्याच्यामध्ये स्किन रिटचिंग असते, बरंच काही. आपण फोटो पूर्ण एडिट कसं करणार हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, मी पहिले फोटोशॉप ओपन करून घेतो. तर फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इंटरफेस असा दिसेल. या उजवी साईडला तुम्हाला पूर्ण सगळे लेयर्स वगैरे दिसतील, ॲडजस्टमेंट टूल्स दिसतील. हे ब्राईटनेस वगैरे तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता. एक आपण नवीन पेज घेऊया. नवीन पेजवरती मी तुम्हाला पूर्ण समजावतो. आपण एक नवीन पेज घेतलंय 4x5 या साईजचं. याच्यामध्ये फोटोशॉपचा यूज करून तुम्ही अल्बम डिझाईन करू शकता किंवा फोटो एडिट करू शकता. तर फोटो एडिट करण्यासाठी सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला. डाव्या साईडला तुम्ही जर हे पॅनल बघितलं, डाव्या साईडला सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे हे मूव्ह टूलचं आहे. याच्यासाठी शॉर्टकट पण आहे, व्ही नावाचा शॉर्टकट आहे. फक्त तुम्ही जर व्ही की यूज केली तर तो हा मूव्ह टूल आहे ना सिलेक्ट होणार आहे. तर हा मूव्ह टूल कशासाठी असतो? आपण कोणताही एखादा लेयर असेल किंवा इथे काही दुसरं तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर पहिले तुम्ही मूव्ह टूल सिलेक्ट करणार. या टूलनं तुम्ही बाकी सगळे ऑप्शन्स हँडल करू शकता. तर मूव्ह टूल सिलेक्ट केलाय तर मी इकडे जाणार, त्या मूव्ह टूलवरनंच इकडं हे सिलेक्ट करणार. जर मी मूव्ह टूलच सिलेक्ट नाही केला किंवा दुसरा सिलेक्ट केलेला असेल ऑप्शन किंवा एखादा मी कोणता ब्रश वापरत असेल आणि मला जर जाऊन इथे काहीतरी दुसरं सिलेक्ट करायचंय तर पहिले तुम्हाला मूव्ह टूल सिलेक्ट करावं लागेल आणि मूव्ह टूल सिलेक्ट केल्याच्या नंतर मग तुम्ही याला पण ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, आता बघा मी इथून एक हा आहे टूल रेक्टँगल. ठीक आहे, आपण पहिल्यापासून टूल्स बघूया. पहिले हा एक टूल आहे, हा मूव्ह टूल आहे, हा एक सिलेक्शन टूल आहे, हा पण सिलेक्शन टूल आहे. याला जर तुम्ही राईट क्लिक कराल तर तुम्हाला हे त्याच्यातले एक्स्ट्राचे ऑप्शन्स दिसतील. हा सिलेक्शन टूल आहे, त्याच्यानंतर लॅसो टूल आहे, त्याच्या खाली बघाल तुम्ही तर हा क्रॉप आहे. यानं तुम्ही क्रॉप करू शकता इमेज. पूर्ण इमेजमध्ये तुम्हाला जर एवढी साईज घ्यायची, इथे तुम्ही वरच्या साईडला जाणार, ओके करणार. अशा पद्धतीने तुम्ही क्रॉप करू शकता इमेज. परत त्याच्या खाली पण एक सिलेक्शन टूल आहे, याच्यानं तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता आणि खाली क्विक सिलेक्शन आहे. म्हणजे फक्त तुम्हाला चेहरा वगैरे सिलेक्ट करायचा आहे किंवा जर एक स्पेसिफिक पार्ट जर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही एक क्विक सिलेक्शन टूल यूज करू शकता. याच्यावर जाणार आणि इकडे तुम्ही जो पण ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय तो आपण बघूया. एक फोटो रिटचिंगला घेतल्यानंतर, एडिटसाठी घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की क्विक सिलेक्ट कसं करणार तुम्ही. परत हा एक टूल आहे, हा याच्यामध्ये ऑप्शन्स नाही आहेत. ठीक आहे, याच्या खाली एक हिलिंग टूल आहे. हिलिंग टूल तुम्हाला कशासाठी लागतो? ह्याच्यामध्ये बघा रिमूव्ह टूल आहे, परत स्पॉट हिलिंग आहे अँड हिलिंग ब्रश आहे. हिलिंग ब्रश यूज करून तुम्ही हील करू शकता, म्हणजे रिमूव्ह करू शकता. हे स्पॉट हिलिंग आहे, चेहऱ्यावरचे डाग वगैरे असतील किंवा एखादी वस्तू असेल तुम्ही त्याच्यावर त्याची साईज वगैरे घेऊन रिमूव्ह करू शकता. त्याचा यूज पण आपण बघणार आहोत एक फोटो घेऊन. परत त्याच्या खाली ही ब्रश आहेत, ब्रशनं तुम्ही एक स्पॉट वगैरे देऊ शकता, स्क्रॅचेस घेऊ शकता. ब्रशचा यूज तुम्ही ॲज युज्युअल ब्रश सारखाच करणार आहात. तुम्हाला एखादा कलर घ्यायचा आहे, कलरनं एक जर डाग द्यायचा आहे इथं त्या कलरचा, तर तुम्ही ब्रश घेणार आणि तो ब्रशनं तिथे क्लिक करणार. ठीक आहे, त्याचा यूज पण बघणार आहोत. मी फक्त तुम्हाला पहिले टूल्स सांगतो. हा क्लोन टूल आहे, हा ग्रेडियंटसाठी आहे. तुम्ही जर सिलेक्ट केला इथून इकडे ग्रेडियंट चेक करा, तुम्हाला असा ग्रेडियंट भेटून जाईल. इथे कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी कलर ऑप्शन सिलेक्ट केलाय, ओके. इथे जायचं, याच्यावर क्लिक करायचं. इथे अजून ऑप्शन्स आहेत भरपूर की तुम्हाला कोणत्या पॅटर्नमध्ये ग्रेडियंट हवा आहे. ठीक आहे, तर मी हा पॅटर्न सिलेक्ट केलाय आणि परत तुम्ही इथे ॲक्सेस करू शकता. हा तुमचा एक कलर असणार, याच्यावर क्लिक करून तुम्ही दुसरा कलर सिलेक्ट करायचा आहे. मी रेड सिलेक्ट करतोय आणि इकडे माझा अदर कलर हा ब्लॅक सिलेक्ट करतोय एक. ओके, वेट, मी सेकंडवर गेलो, सेकंडला मी सिलेक्ट करतोय रेड. ओके, आला, इथे आला, चेक करा. आणि फर्स्ट कलर आहे, फर्स्ट कलरला मी एक मिनिट, सॉरी, हे ओके करतो. इथे जाणार, इथे मी रेड कलर ओके केलाय. आता याच्यावरती जातो आणि इथे जाऊन परत मी ठीक आहे व्हाईट सिलेक्ट करतो. व्हाईट केला, याच्यानंतर हे जे 2 डॉट आहेत, या 2 डॉटनं तुम्ही याचा एरिया पण घेऊ शकता. ठीक आहे, मला ग्रेडियंट जर वाढवायचं आहे या साईडला तर मी याला इकडे खेचून घेणार. ठीक आहे, अशा आपला ग्रेडियंट ऍड होणार आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला हे जर ॲक्सेस करायचं असेल, मूव्ह करायचं असेल तर तुम्ही इथून मूव्ह टूल सिलेक्ट करणार आणि मग बाकीचे गोष्टी वगैरे ॲक्सेस करणार. तुम्ही की म्हणजे टूल सिलेक्ट करताना आपण
पहिले मूव्ह टूल जास्त करून यूज करायचा, म्हणजे आपण बदलू शकू. नाहीतर समजा तुम्ही जर टेक्स्ट आहे, हा टी वाला टेक्स्ट टूल आहे, ठीक आहे, तुम्ही टेक्स्ट यूज करताय आणि परत तुम्हाला इथे जाऊन एखादी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे, तुम्ही डायरेक्ट करू नाही शकत, कारण इथे जर क्लिक केलं तर परत टेक्स्टच येईल. त्याच्यामुळं टेक्स्ट आहे, ठीक आहे, तुम्हाला हा टेक्स्ट हलवायचा आहे, पहिले तुम्हाला मूव्ह टूलवर जावे लागेल. मूव्ह टूलवर गेल्याच्या नंतर टेक्स्टला ओके झाला, मग तुम्ही हा टेक्स्ट हलवू शकता. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. असा मूव्ह टूलचा आपल्याला यूज होणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला जरी समजलं नसेल तरी पूर्ण व्हिडिओमध्ये समजेल. ठीक आहे, हा ग्रेडियंट झाला. ग्रेडियंटच्या नंतर हा पेन टूल आहे. पेन टूलनं पण तुम्ही एरिया वगैरे व्यवस्थित सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने पूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये मॅप करून घेऊ शकता एरिया, किंवा ऑब्जेक्ट वगैरे बनवू शकता वेगवेगळ्या शेप्सचे. मी आता हा सिलेक्ट केलाय. ओके, हा झाला, एक ऑब्जेक्ट तयार झाला या शेपचा. ठीक आहे, तर असा पेन टूल तुम्ही यूज करू शकता. परत हा जर घालवायचा असेल तर तुम्ही बॅकस्पेस असेल किंवा डिलीटचा ऑप्शन असेल, मी बॅकस्पेस दाबतोय तर निघून गेला. ओके, देन ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आपल्याला यूजला येणारा हा टेक्स्ट आहे, टी वाला हा टेक्स्ट टूल आहे. यानं तुम्ही टेक्स्ट ऍड करणार. इथे वरच्या साईडला तुम्ही आला दिसेल, इथे पॅनलवरती एक राईट म्हणून आहे, ते की तुम्ही सेव्ह करताय, याला ओके करताय, आणि परत एक येतो इथे रॉंगचा ऑप्शन, हे गोलवालं, तर त्यानं तुम्ही कॅन्सल करणार. ठीक आहे, ओके अँड कॅन्सल. देन खाली येतोय मी, खालचा टूल आहे हा शेप टूल आहे, शेपसाठी. तर मला जर इथे एक रेक्टँगल ड्रॉ करायचा असेल तर मी हा सिलेक्ट करणार आणि इथून याला फक्त तिथं क्लिक करून इकडे वरून घेणार. ठीक आहे, हा माझा एक रेक्टँगल आलाय. रेक्टँगलला मला कलर द्यायचा आहे, ते तुम्ही बघू शकता, इथं कलर आहे, इथून मी एखादा कलर देऊ शकतो उचलून. परत कलर मला जर स्पेसिफिक द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता, इथे हा कलरचा एक तुम्हाला बॉक्स दिसेल, याच्यामध्ये तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता. या लाईनमध्ये तुम्ही कलर चूज करणार आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती इंटेन्सिटीमध्ये पाहिजे कलर तो चूज करणार. तर मला जर व्हाईट कलर पाहिजे तर मी व्हाईटकडे गेलो, ओके केला, बघा इथे पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला शेप आता फक्त हा रेक्टँगल आलाय. आता मला जर गोल आकारामध्ये शेप पाहिजे असेल, तुम्ही याच्यावर जाणार, राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतील. इक्लिप्स म्हणून ऑप्शन घेणार, याला परत क्लिक करणार आणि असा ओढणार. मला गोल आकारामध्ये पाहिजे तर मी गोल ओके करणार. ठीक आहे, आता ह्याला मला ओके करायचे. तुम्ही इकडे साईडला या पूर्ण इमेजच्या साईडला पण क्लिक करू शकता, किंवा ओके आणि याला कॅन्सल. ठीक आहे, याच्यामध्ये नाही होते, मी चेक केलंय. तुम्ही मूव्ह टूलवर जाणार आणि मग इथे सिलेक्ट करणार, ओके करणार. ठीक आहे, तुमचं इथं ओके झालंय, हे पण आलंय. आता याला कलर पण देऊ शकता तुम्ही, इथे कलर चेंज करू शकता वेगळे वेगळे. इथे इथे वेगळे याच्यामध्ये अजून हे पण आहेत, ऑप्शन्स आहेत वेगळे वेगळे कलरसाठी. ग्रे स्केल म्हणून आहे, ग्रे स्केलमध्ये वेगळे वेगळे कलर आहेत. इथं CMYK म्हणून आहे. ओके, याला कॅन्सल करतोय. CMYK. इथे खाली गेलो तर ग्रे स्केल आहे, म्हणजे पूर्ण ग्रे कलरची स्केल आहे. तुम्हाला त्याची इंटेन्सिटी इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर इथे अजून ऑप्शन्स आहेत. ट्रायंगल आहे, ट्रायंगल जर तुम्हाला काढायचं असेल तर ट्रायंगलचा ऑप्शन आहे. आणि हे जो तुम्हाला बार दिसतोय, इथून आपण कलर सिलेक्ट करतोय ना, ठीक आहे, तर इथे हे शॉर्टकट ऑप्शन्स आहेत. स्ट्रोक, जर मला याला साईडला बॉर्डर द्यायची आहे, म्हणजेच काय द्यायची, स्ट्रोक, स्ट्रोक म्हणतो आपण. स्ट्रोक म्हणजेच त्याला बॉर्डर देणार. तर स्ट्रोकला सिलेक्ट करणार, स्ट्रोकला मी कलर देतोय, इथून कलर सिलेक्ट होणार. तर अशा पद्धतीने ब्लॅक कलर आला असेल बघा साईडला बॉर्डर, चेक करू शकता तुम्ही. त्याची आपण साईज, सॉरी इथे 0च आहे. आता ह्याला येणार ब्लॅक कलरची बॉर्डर. ओके, इथून तुम्ही स्ट्रोकची साईज वाढवू शकता. ठीक आहे, तर हा स्ट्रोक तुम्ही अजून दुसरीकडून पण देऊ शकता. इकडे हा बघा, राईट साईडला तुम्ही जर इकडे गेलात खालच्या कोपऱ्यामध्ये, तर हा FX म्हणून तुम्हाला इफेक्टसाठी दिसेल. याच्यामध्ये तुम्ही स्ट्रोक सिलेक्ट करू शकता. स्ट्रोक सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वरती दिसेल स्ट्रोकची साईज किती पाहिजे, याच्या अकॉर्डिंग तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. स्ट्रोकची कॅपॅसिटी म्हणजेच त्याची इंटेन्सिटी किती पाहिजे, किती डार्क असेल, किती डिम असेल, तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, कमी जास्त. आणि त्या स्ट्रोकचा कलरही तुम्ही इथून चेंज करू शकता, पाहू शकता तुम्ही. ओके, मी या ऑब्जेक्टला रिमूव्ह करतो या शेपला. ठीक आहे, परत हे टेक्स्ट पण रिमूव्ह करूया. ओके.